मंदिरात गेल्यावर देवाकडे नेमके काय मागावं हे तुम्हालाही सुचत नाही का? फक्त बरं कर म्हणण्यापेक्षा अशी कोणती गोष्ट मागावी ज्यामुळे आपलं आयुष्य बदलू शकतं? मनोकामना पूर्तीसाठी कोणत्या देवाकडे काय मागावं आणि ते कोणत्या पद्धतीने मागावे, चला जाणून घेऊया. मंदिरात गेल्यावर आपले भौतिक सुख न मागता कोणते कोणते मागावे याबद्दल ब्रह्म वैवर्त पुराणात माहिती दिली आहे. त्यामुळे आपला भाग्योदय होतो असं सांगितलं जातं. मंदिरात गेल्यावर आपण सहसा हात जोडतो आणि देवाला म्हणतो, देव माझं प्रमोशन होऊ दे, मला चांगली गाडी मिळवू दे किंवा घरात भरभराट होऊ दे. पण ब्रह्म वैवर्त पुराणात भगवान श्री हरी विष्णूंनी स्पष्टपणे सांगितले की देव दर्शनाचा खरा हेतू केवळ भौतिक सुख मिळवणं हा आहे. अनेकांना वाटतं की देवाला जे मागू ते मिळतं, पण आपण काय मागतो यावर आपली पात्रता ठरते. आपण केवळ नाशवंत गोष्टी मागतो, ज्या आज आहेत आणि उद्या नाहीत. पण पुराणानुसार देवाकडे कोणत्या काय प्राप्त करून घ्यावं याचे एक शास्त्र आहे. या संदर्भात ब्रह्मवैवर्त पुराणात एक श्लोक दिला आहे. या श्लोकांच्या अर्थानुसार गणेशमय विघ्नानाशय म्हणजे विघ्न दूर करण्यासाठी श्री गणेशांची पूजा करावी. आयुष्यातील अडचणी दूर व्हावीत हीच गणेशांकडे पहिली मागणी असावी. निष्पापाय दिवाकरमण म्हणजे पापांच्या विनाशासाठी आणि अंतर्बाह्य शुद्धीसाठी सूर्याची म्हणजे दिवाकरांची उपासना करावी. वहिम शवशुद्धे म्हणजे स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी अग्नीची पूजा करावी. विष्णू मुक्तय म्हणजे मोक्ष किंवा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी भगवान श्री हरी विष्णूंची भक्ती करावी. शिवम ज्ञानाय म्हणजे आत्मज्ञानासाठी आणि सत्य समजून घेण्यासाठी भगवान शिवशंकरांची उपासना करावी. शिवाम बुद्धी विवृद्ध म्हणजे बुद्धीच्या विकासासाठी आणि विवेक जागृत करण्यासाठी आदिशक्तीची प्रार्थना करावी. आता हे मागणं का मागावं किंवा देवाला कोणतीही गोष्ट कशी आणि कधी कशासाठी मागावी? जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपल्या मानसिकता एक मागणीदाराची असते. आपण ईश्वरांशी सौदेबाजी करतो. पण विचार करा, ज्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केले त्याला तुमचं घर, गाडी किंवा पैशाची गरज माहिती नाही का? नक्कीच आहे. पण तो आपल्याला त्या पलीकडे काहीही तरी देऊ शकतो आणि तो देऊ इच्छितो सुद्धा. आपल्या प्रगतीत सर्वात मोठे अडथळे आपले प्राप्त असते आणि पाप असतात. म्हणून गणपतीकडे विघ्नहर्ता म्हणून आणि सूर्याकडे पाप विनाशक म्हणून प्रार्थना करावी. जेव्हा पाप आणि अडथळे दूर होतात तेव्हा प्रगतीचे मार्ग आपोआप मोकळे होतात असं सांगितलं जातं. आता पैसा असूनही जर बुद्धीच नसेल तर तो पैसा टिकत नाही. म्हणून भगवान शिवशंकरांकडे ज्ञान आणि देवीकडे तीव्र बुद्धी मागावी. हे दोन गुण असतील तर तुम्ही जगात कुठेही सुखी राहू शकता. आता सगळे सुख उपभोगल्यानंतरही शेवटी मन अशांतच राहतं असेल तर ती अशांती कायम मिटवण्यासाठी भगवान श्री हरी विष्णूंकडे मुक्ती किंवा मोक्ष मागावं. हेच मानवी जीवनाचे अंतिम सार्थक असल्याचं सांगितलं जातं. मग अनेकदा आपण मंदिरात जातो, गर्दीत उभे राहतो, पण जेव्हा देवासमोर जातो तेव्हा डोके सुन्न होतं. नेमकं काय मागायचं हे सुचत नाही. जर तुमचंही असंच असेल तर तुम्ही त्यापैकी सर्व गुण अंगीकारू शकता. देवाला काय हवंय हे त्याला माहिती असतंच. आपल्याला काय मागायचं हवं हे आपल्याला माहिती आहे का? हे शास्त्रानुसार आधी जाणून घेणं महत्त्वाचं ठरू शकतं. मंदिरात गेल्यावर मागण्याची सोय, मागण्याची योग्य पद्धत, सुविधा तुम्ही माहिती आहे पाहिजे. फक्त मागणं नको तर संवाद साधायला शिका. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा हे मागून नक्की पहा आणि तुम्हाला काय अनुभव आले ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा. शेवटी देव आपल्याकडून काहीच मागत नाही, तो फक्त आपली भक्ती आणि श्रद्धाभाव पाहतो. तुमची ही मंदिर भेट तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान नक्कीच घेऊन येईल. तुम्ही मंदिरात गेल्यावर देवाकडे नेमकं काय मागितलंय आणि ते तुम्हाला मिळलंय का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सण, उत्सव,
व्रतवैकल्य, उपासना, पूजा विधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयाचे व्हिडिओ ऐकायला आवडत हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील. म्हणून कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्वी व्हिडिओसाठी स्वामी आई चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.